हा संघ कुठला विचारा, ठाणे शहरात हा कुठे असतो तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. ही मुलं राहतात कुठे, खेळतात कुठे, प्रॅक्टिस कुठे करतात, या प्रत्येकाची माहिती ठाणेकरून आम्हाला आहे. आणि बरं आज मुलुंड विभागामध्ये आम्ही या मॅचेस कव्हर करतोय. बरं वाटतंय. डीजे नळपाडा कापर बावडीच्या पुढे गेल्यावर लेफ्ट साइडला जो नाला जातो त्यावरून तुम्ही चालत गेलात तर हा संघ खेळताना दिसेल. येस, अंपायर रेझिस हँड टू स्टार्ट द मॅच. गोलंदाजीचा धुरा वाहतोय गोलंदाज मनीष माफ करा. चॅलेंजरची आघाडीची जोडी राजदीप आणि स्वप्नील, दोन्ही नामांकित फलंदाज. ओ हा लय वाईड आहे आणि एक धाव अधिक एक. आता वाईड बॉलला वाईड 3 शब्द आणि मराठीत वाईट 3 शब्द. वाईड आणि वाईट दोन्ही वाईटच. अतिरिक्त धावा काही न करता बँक अकाउंट मध्ये पैसे आले तर कोणाला नाही वाटणार. तसंच अकाउंट ओपन वाईड विथ सिंगल. गोलंदाज राऊंड द विकेट. यावेळी लेग साइडला पायावर आदळतोय. लेग बाय स्वरूपात धाव कदाचित असेल. करेक्ट. शरीरावर आदळतोय, परिवर्तित होतोय. एक धाव निश्चित लेग बाय स्वरूपात. अतिरिक्त धाव संख्येमध्ये 1 धावांची भर. धाव संख्या बिनबाद 3 धावा. सामना आपण पाहताय GTC लाईव्ह, एक चांगली वाहिनी क्रिकेटचं प्रक्षेपण करणारी. घर बसल्या आनंद आपण नक्कीच घ्या. आपलं स्वागत आहे. गोलंदाज महेश शॉर्ट रनअपनी पुढे टाकलेला फुलर लेन क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि रनआउटचा मौका आणि थ्रो बघा. थ्रो कुठे आणि शेवटी एक धाव मिळालीच. इथे पहिले चेंडू पिक केला नाही बरोबर, थ्रो टाकला तो पता शोधणारा. यष्टीरक्षकाच्या खूपच दूर. दरम्यान महेश डावखुरा फलंदाज. स्वप्नील सामोरे जातोय. यावेळी बरोबर रक्षात्मक खेळतोय, हळवार पुश करतोय, शरीरापासून दूर खेळतोय, हलक्या हाताने खेळतोय. कव्हरचा खेळाडू वेगाने चेंडूवर येतोय. धाव काय मिळणार नाही. चेंडू आहे निर्धाव. धाव संख्या 4. दरम्यान शॉर्ट ऑफ लेन लेग स्टंपच्या बाहेर. वाईड नंबर 2. वेग असावा असं नाही, वेग असावा पण वेगावर नियंत्रण हे महत्वाचं. कंट्रोल फार महत्वाचा. दरम्यान महेश हा अनुभवी स्ट्रायकर बॉलर आहे. डीजे नळपाड्याचा क्षेत्ररक्षण न्यायतोय, निघतोय कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. यॉर्कर खोदून काढलाय जमीन लगत. ऑन ड्राईव्ह. एक धाव आरामात पूर्ण करतोय. स्ट्रोक विथ द रन येतोय. क्षेत्र फलंदाज आपल्या बॉलिंग एंड कडे. दरम्यान महेश टप्पा जर याला भेटला तर हा खतरनाक गोलंदाज होऊ शकतो. फुल टॉस. हा बिमर आहे, बिमर. त्यामुळे नो प्लस 2. नो प्लस 2. 3 धावा. आता उघड्या डोळे पहा नीट, कारण चेंडू मिळेल आता फ्री हिट. फ्री हिट इज आहेच. एव्हरी नो देअर इज अ फ्री हिट. प्रत्येक नो, मग तो लाईन नो असो, बिमर असो, पण अतिरिक्त धावा किती दिले या ओव्हर मध्ये ते पहा. एक्स्ट्रा रन 5 आहेत. काही न करता गोलंदाजाने दिलेला आहेर. आता लग्न सारीचे दिवस बंद आहेत, अधिक मास आहे, परंतु आता हा चेंडू महत्वाचा. हा चांगला चेंडू आहे नक्कीच. झेल आहे. गोलंदाज येतोय खाली. वेल डन गुड कॅच, वेल जज कॅच. फ्री हिट आउट तर नाहीये परंतु धाव तर मिळाली आहे. विराट कोहलीने पाकिस्तान समोर ती धाव जी घेतली जी फ्री हिटला होती
बोल्ड झाला तरी धावला, त्याला म्हणतात डोकं, आणि इथेच लावले डोकं. यावेळी नाईस लुकिंग पुश कव्हर क्षेत्रात, गुड थ्रो. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 षटक पूर्ण, 11 धावा बिनबाद. 1-1 विदाउट एनी विकेट आफ्टर 1 ओव्हर. धावफलक 1-1-1. 3 एक्के. आरटीओ मध्ये गेला तर 1 लाख रुपयाच्या वरती रक्कम द्यावी लागेल गाडीला. बघूया काय घडेल काय बिघडेल. मांडले सर आहेत हिंदी समालोचक. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 11 रन, यानी कि डबल एक का डबल 1. तो बहुत ही अच्छी शुरुआत यहां पर. अनिकेत नए गेंदबाज, देखना होगा किस तरह की गेंदबाजी करते हैं. अच्छी गेंदबाजी की क्षमता और काबिलियत है अनिकेत में. घरखम है, ताकत है, क्षमता है और काबिलियत है इस गेंदबाज में. बड़ा मुकाबला, बड़ा मैच है ये. बढ़िया गेंदबाजी, डिक्लेयर जोन में जाता हुआ 1 रन. मैंने पहले ही कहा था ये गेंदबाज में क्षमता है, काबिलियत है, घरखम है, ताकत है और उसका जीता जागता ये उदाहरण है. बहुत ही तेज गेंद, ये गोली के रफ्तार से तेज तरार गेंदबाज जिसे कहा जा सकता है. यहां पर विकेट कीपर को भी चकमा दिया, इतनी तेज गेंद थी ये. तो बढ़िया गेंदबाजी, सूझबूझ वाली गेंदबाजी करते हुए अनिकेत. हेलो, हाँ एक मिनट. इस बार डिक्लेयर जोन में जाता हुआ 1 रन. अनिकेत फिर एक बार तैयार. दूसरा ओवर. इस बार उछाल के खेला है बहुत ही बेहतरीन अंदाज से. देखना होगा शिवराम वैद्य का इशारा क्या है. 2 रन का इजाफा होता हुआ. पंद्रह रन. ओ हो, हल्के हाथों से खेला है. फील्डर यहां पर है तैनात. 1 रन का और इजाफा होता हुआ. स्कोर बढ़ता हुआ 16 रन. दूसरा ओवर है प्रगति पे. स्कोर हुआ है 16 रन. पहले ओवर में थे 11 रन. तो कुछ हद तक अच्छी गेंदबाजी की है यहां पर अनिकेत ने. कोई आजादी नहीं दी अपने इस ओवर में. बढ़िया गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. ऐसी गेंदबाजी के लिए जाना जाता है अनिकेत. 1-2 अंतिम गेंद होगी अभी ये. दूसरे ओवर की अंतिम गेंद. इस बार सीधा खेला है. 2 रन का और इजाफा होता हुआ. तो दूसरा ओवर हुआ यहां पर समाप्त. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 18 रन. लेकिन स्वप्निल का जो स्टाइल है खेलने का, ये अलग ही अंदाज है. हालांकि उन्होंने जो पुल शॉट खेला उस समय उनका बैट का स्विंग और एक्शन मोड में कितने जल्दी आता है स्वप्निल. हालांकि चॅलेंजर टीम जो आहे, या चॅलेंजर टीमला एकच विचार नाही का तुमचे टी शर्ट कोणी डिझाईन केले. सँडो बनियान एवढी चांगली सर्व दाखवतात आपले दंड. फार छान डिझाईन केलं टी शर्ट. यासाठी तुमचं कौतुक चॅलेंजर. धावसंख्या धाबलकावर 18 धावा 18. बिनबाद 18, सरासरी 9 धावांची. डीजे नळपाडाकडे अटॅक चांगला आहे, आक्रमण चांगलं आहे. गुड बॉल पण वाईड बॉल.
आतापर्यंत डीजे नळपाडा संघाने किती अतिरिक्त धावा दिल्या हे शेवटी कळेल. कमीत कमी 7 ते 8 तर नक्कीच आहेत या 18 मध्ये. स्वप्नील बॅलन्स स्टान्स आहे. ओ जशास तसं उत्तर. तुम्ही एवढा चेंडू पुढ्यात टाकला तर दुपारचे बरोबर 2:15 वाजतायत. जो भुकेला आहे तो त्याच्यावर हात मारणार तसाच मारला. काय कव्हर ड्राईव्ह आहे, स्क्वेअर ड्राईव्ह चांगला खेळलाय. बंटी सर पहले 6 रन बनाया, उसके बाद 1 रन लिया है, तो मैं तो कहूँगा सही सोचे यहाँ पर बल्लेबाज की, सोची समझी रणनीति यहाँ पर बल्लेबाज की, मैं तो कहूँगा बढ़िया बल्लेबाजी, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, नजाकत वाली बल्लेबाजी यहाँ पर दिखने को मिल रही है हमें. और गेंदबाजी की अब बात करें एक्स्ट्रा की, तो 4 ओवर के मैच में ज़्यादा एक्स्ट्रा नहीं दे सकते आप. इस बार अच्छा खेला है, पहला रन तेज लिया है, दूसरे की शायद कोई गुंजाइश नहीं है, केवल 1 से संतोष. रन, तीसरा ओवर है प्रगति पे, स्कोर हुआ है 27 रन. तो कुछ हद तक बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर. स्वप्निल के पास अलग ही स्टाइल है. लेफ्ट हैंडर बैट्समैन हमेशा आकर्षक होते हैं. इस बार पुल करना चाहते थे लेकिन चतुराई भरी गेंद, थोड़ा गति को कम किया, गेंद के ऊपर से उंगलियां फेरी और गेंद को उठा भी दिया, यानी बाउंस मिला. यू मे से दैट इज द सरप्राइज बाउंस. बंटी सर थोड़ा ललचाया भी था. ये तो आगे डाली हुई गेंद थे, पल्ले में थी, रडार में थी, ऑन ड्राइव किया कारपेट के साथ, मिड विकेट के क्षेत्र में 1 रन डिक्लेयर के रूप में स्कोर हुआ है स्कोरबोर्ड पर 28. और लास्ट बॉल ऑफ द 3rd ओवर. आखिरी गेंद आना शेष. गेंदबाज दिव्येश. नलपाड़ा की आज गेंदबाजी उतनी कसी हुई नहीं मिली. इस बार ये तो लेग साइड में पैरों में डाली हुई गेंद, आकर्षक नाइस लुकिंग स्ट्रोक अक्रॉस द लाइन, क्रॉस बॉटेड ऑन द अप, मिड विकेट के ऊपर से गेंद को भेजा डिक्लेयर जोन में. 2 रन के साथ ओवर की समाप्ति. स्कोर 30 रन बिना कोई विकेट खोए. अच्छी पार्टनरशिप भी बनी है 30 रनों की. अब आखिरी ओवर जो लेकर आता है इस टीम का ब्रह्मास्त्र होना चाहिए, क्योंकि ऐसे मौके पर आखिरी ओवर काफी महत्वपूर्ण है. बल्लेबाज आओ देखो ना ताओ, जो मिले सो खाओ, इस भूमिका में ही बल्लेबाजी करते हैं. इसके लिए मुंबई की परिभाषा में इसे तोड़ फोड़ ओवर कहते हैं. सही फरमाया बंटी सर आपने. इस बार अच्छा खेला है, 1 रन जरूर मिलेगा यहाँ पर, और ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक बल्लेबाज को देते हैं क्योंकि उनके हाथ खुल गए हैं. अब वो जानते हैं किस तरह की बल्लेबाजी करनी है अंतिम ओवर में. और बंटी सर मैं एक बात कहूँगा आपको कि ओपनर पार्टनरशिप कल से हम आज तक देखते आए हैं, बहुत ही अच्छी हुई है. क्या कहेंगे आप? पायरून उभं राहायला पाहिजे, जबाबदारीची जाणीव पाहिजे. ती जाणीव दिसते या दोन्ही फलंदाजांमध्ये. हा चुकलेला फटका धावा देऊन जाणार. ओ झेल आहे. अगं बाई 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 बाई, वाडा कॅच, वाटा कॅच, कॅच ऑफ द डे. चेंडू हवेत गेला आणि गरागरा फिरला. हवेत जाऊन त्यांनी गोल चक्कर मारली. जर आवडला झेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. अनिकेत एक तर हाफ पॅन्ट आणि त्याच्यावर सँडो बनियान. अनिकेत उंच सड पातळ, स्वतःच गेला पुढे, पण चेंडूवरची नजर आणि अप्रतिम खेळी. टाळ्यांच्या गजरात डगआउट मध्ये येतोय तो स्वप्नील, पण काय झेल आहे. कॅच ऑफ द डे. हा बाउंस आहे, वाईड पण आहे. पंच देणार शिवा सर यांनी पाहिलं डोक्यावरून चेंडू जाणं, आणि मे बी फर्स्ट ए वॉर्निंग असेल. 1 फॉर द ओव्हर. बंटी सर 3 प्लेयर आए थे कैच पकड़ने को. इस बार बढ़िया तरीके से खेला है.
तो बंटी सर मैं क्या कहता था, 3 फील्डर आए थे कैच पकड़ने को, पर संयम खोया नहीं अनिकेत ने, क्या कहेंगे इसके बारे में आप? अनिकेत ने कहा मैं हूं, क्योंकि कॉल देना चाहिए मिस कॉल की दुनिया में। आजकल कोई कॉल नहीं देता, घुस जाता है दूसरे के लाइन में। ये हाँ नाना में गाड़ी छूट जाने वाली थी। दोस्तों, जिंदगी में कभी किसी को हाँ कहना और ना कहना, ये भी अक्लमंदी की बात है। सही फरमाया आपने। ये तो लंबा वाइड है और ये नो होगा मे भी करेक्ट, क्योंकि सेकेंड वाइड है, हाइट वार्निंग मिल चुकी थी, इसके लिए नो। अब खोलो आंखें देखो ठीक, ये गेंद मिलेगी आपको फ्री हिट। और गेंदबाजों ने यहाँ पर तोहफे के रूप में बहुत रन दिए हैं, ये नहीं चाहेगा गेंदबाज। ये देखो, ये बना के खेलते हैं, ऐसा लगता है कि वो स्ट्रोक खेलना, स्ट्रोक मेकिंग इज अ डिफरंट आर्ट। स्ट्रोक मेकिंग करना एक अलग आर्ट है। तुम्हाला बनून खेळायचं नाहीये, इझी खेळायचं आहे, त्याला टेक्निक फार महत्वाची। हा बघा, पायाची हालचाल नाही, चेंडूच्या रेषेत नाही, जाग्यावरून गोल गोल राणी, कित्ता कित्ता पाणी, आणि मग 1 to go, शेवटचा चेंडू। धावसंख्या धावलकावर 36, एक चेंडू शिल्लक है, 36 रन हुए हैं, अंतिम गेंद है, देखना होगा अंतिम गेंद पर किस तरह का प्रहार करते हैं। 36 रन। लास्ट बॉल, फुल टॉस, अपने पाले में गेंद आई और देखना होगा 6 रन। हवाई फायर, गगनचुंबी छक्का। बंटी सर क्या लग रहा है, ये 6 रन मायने रखेगा? क्यों नहीं रखेगा, आखिरी गेंद पर 6 रन मायने रखेगा। बंटी सर बघा, शेवटच्या चेंडूवर परत एकदा षटकार लागतोय, म्हणजे गणित काय असेल माझ्या क्रिकेटरांचं, शेवटचा षटकार मी तुटून पडणार, काही असू दे, तुम्ही कसं पण टाका, मी षटकार पोहोचवणार, ही जिद्द आहे आणि हे क्रिकेटर आहेत। क्या बात आहे, व्हॉट अ ग्रेट 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 क्रिकेट, आणि काय बात आहे, लास्ट बट नॉट द लीस्ट बॉल आणि बेस्ट शॉट, क्या बात आहे, मॅक्झिमम। आता पायामध्ये फुल टॉस टाकला तर आम्ही याला म्हणतो लॉलीपॉप डिलिव्हरी, मग तो खाणार का नाही? एक तर रबर बॉलला फुल टॉस टायमिंग झालं का तुम्हाला बॉल घेऊनच जायचं आहे। हो नक्कीच बंटी सर, जसं आपण बघतोय रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, रविवारी तुम्हाला मुंबईकरांना नॉनव्हेज लागतं, मग क्रिकेटवर काय आहे, क्रिकेटची भूक तुमची रन असतात, मग षटकार मारलं ते तेवढी भूक तुमची पूर्ण नाही होत, अजून करा करत राहा, हे देखील परफॉर्मन्स आहे, क्या बात आहे असं म्हणेन मी। नाही, त्या फलंदाजाला काही करायचं नव्हतं, फक्त उंच मारायचा होता। हे मैदान छोटे, इथे चुकलेले फटके, मिस स्ट्रोक तुम्हाला धावा देऊन जाणार आहेत। हो सर, नक्कीच नक्कीच, प्रॉपर टायमिंग। आणि यामध्ये 10 अतिरिक्त धावा आहेत। आमचे गुणलेखक प्रशांत पाटील आम्हाला माहिती देत आहेत, एकूण धावा आहेत ते एकूण टोटल आहे 42, त्यामध्ये 10 अतिरिक्त, जर त्या 10 वजा केल्या तर धावसंख्या 32 येईल, पण एक्स्ट्रा टाकलात तर एक्स्ट्राच्या लाईन मध्ये उभं राहावं लागतं। हो हो हो, बरोबर, हे लक्षात ठेवा। आणि नक्कीच आयुष्यात जसं धूम्रपान निषेध असतं तसंच क्रिकेटमध्ये वाईट आणि नो बॉल निषेध असतात, हे लक्षात ठेवा तुम्ही। नो आणि वाईट चालणार नाही, नाही तर मॅचला तुम्ही गमवू शकता। ओव्हर टू बंटी सर। अरे वा, ठाणे वॉर्डचे अध्यक्ष झाला, कधी झाला? ठाणे वॉर्डचे अध्यक्ष जयंत पाटील आणि मनोज भैरे यांचं नवघर पोस्ट क्लब तर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत। Yes, one of the great legend cricketers, Jayant Patil sir is here once again. Great thinking. Yes, Jayant Patil sir, धन्यवाद। नवघर पोस्ट क्लब आयोजित कैलासवासी याचं हार्दिक स्वागत। वसंत सुंदर वैती स्मृती चषक 2023 मान्सून ओनम क्रिकेट स्पर्धा, प्रायोजक सौजन्य विजयजी वसंत वैती, आणि आमचे सर्व प्रायोजक जे आहेत, भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष महामंत्री म्हणून माजी नगरसेवक नंदकुमार आत्माराम वैती साहेब, आणि खरंच मनपूर्वक धन्यवाद विशाल वैती फोटोग्राफीसाठी, आणि कल्पेश पवार साऊंड सिस्टीमची आम्हाला ध्वनिशपकाची व्यवस्था, विजय वसंत वैती वास्तुशूल बिल्डरचे डेव्हलपर्स, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेचं
आयोजकत्व त्यांनी स्वीकारलंय. त्याचबरोबर समीरजी तांडेल, माझे माऊली ग्रुप, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि आताच वॉर्ड 11 का बनली गेली याबद्दल पण मी सांगेन. वॉर्ड 11 ची कल्पना का आली? गल्ली बोळात खेळणाऱ्या छोट्या छोट्या खेळाडूंना मोठ्या मॅच खेळायला मिळाव्या, त्यांची प्रतिभा जगासमोर यावी. मग का असतं, स्पॉन्सर ज्याला नसतो, 1 लाखाची टुर्नामेंट, 11,000 एंट्री. मग छोट्या स्पर्धेला हे खेळाडू का खेळू नये ही संकल्पना आली आणि मग तयार झाला 64 संघाचा ग्रुप. आणि आज वॉर्ड 11 चे अध्यक्ष नरेश दादा गौरी, जयंत पाटील, त्याचबरोबर भास्कर गडेनर, सचिन पावसकर, जितू वैती, जितू दादा खारकराळी, संदेश कवितके, मनोजजी भैरे, विजय घाटे आणि बाकी सर्व सन्माननीय सभासद. आता या स्पर्धेबद्दल काय बोलावं, कारण खरंच प्रत्येकाला मोका मिळावा, पुढे यायला, प्रतिभा साकारण्यासाठी व्यासपीठ मिळावं, प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांच्यावर प्रकाश झोत पडावा, त्याचं हे नियोजन. हो नक्कीच. आणि शिस्त, क्रिकेटला शिस्त लावण्याचं काम ते देखील होतं इथे. थँक्यू. आणि सर्व आमचे सभासद, वॉर्ड वाईज क्रिकेटचं आयोजन ज्यांनी केलं आहे, ज्यांची मला वाटतं बांधणी झाली आहे, धन्यवाद त्यांचं देखील. थँक्यू. आणि तिसऱ्या पंचांना पाचारण करण्यात आलंय. तिसरे पंच का, तर गोलंदाजांच्या ऍक्शनवर आलंय ऑब्जेक्शन. आणि तिसरा पंच हा विकेट किपरच्या मागे असतो, कारण गोलंदाजाचा हात थोडा जरी बेंड झाला तर नो दिला जाईल. तुमचा हात कानाच्या बाजूनी सरळ आला पाहिजे. ऍज पर द रूल रेग्युलेशन ऑफ इंडियन ICC क्रिकेट 120/6, हा नियम आहे, त्यानुसारच ही गोलंदाजी पाहिजे. ओ वेल बॉल, वेल बॉल, वेल बॉल. चांगला चेंडू, आखूड टप्प्याचा थोडा कमी उसळी घेणारा फलंदाज आणि पहिलेच अंदाजाने फिरले. चेंडू फार उशिरा आला, त्यामुळे गाठभेट नाही, मुलाखत नाही, संगम नाही बॅट अँड बॉलचा. चेंडू येतो निर्धाव, गोलंदाजाचा वाढतोय आत्मविश्वास. दरम्यान हा चेंडू एवढी हलक्या हाताने लेग साइडला खेळून काढलाय. एक धाव वेगात घ्यावी लागेल. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब, कामगार हॉस्पिटल जे आहे ठाण्यातलं, त्याच्या बाजूची वसाहतली मुलं आहेत. चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब. रोशन, हो चांगला चेंडू आहे, परंतु वाईड आहे. एवढं निश्चित डाव्या एष्टी सोडून चाललाय. डाव्या एष्टीच्या बाहेर किंचित 1 इंच. धावसंख्या धाबलकावर 3 धावा. येस, कॅल्क्युलेट गेम खेळला जातोय, चांगली गोष्ट असते. डोक्यात गणित असावं धावसंख्येचं. फलंदाज स्ट्राईक एंडला आहे तो गौतम, त्याला साथ देतोय राहुल. रोशन राऊंड द विकेट कोण बनवायचा प्रयत्न करतोय. हा टॉपेज आणि शाळेमध्ये चेंडू प्रवेश करतोय. 1 डिक्लेअर गिवन बाय द अंपायर. घोषित धाव, घोषित क्षेत्रात फाईन लेगच्या दिशेने. मोठी मैदानं कमी झाली, हाताच्या बोटावर मोजणारी मैदानं उपलब्ध आहेत. मग विकास कसा होणार. आज जोरकस फटका ऑन साइडला, बॅटवर आला नाही ठीकसा, परंतु 2 धावा घोषित क्षेत्रात. 1 to go. स्कोर ऑन द स्कोरबोर्ड इज 6. लक्ष आहे ते 37 धावांचं. 43 माफ करा. षटकामागे 10 धावांची गरज आहे. डावेटीच्या बाराज बाहेर देवाणघेवाण चालली आहे. त्यांनी 10 एक्स्ट्रा दिल्या, आम्हीही परतफेड करणार. हा काही चुकीचे नाहीये. ग्रिप सुटते पावसाळी क्रिकेटमध्ये, त्यामुळे अशा घटना घडतात.
यानंतर क्वार्टर फायनल मॅच प्रसाद येऊन वाट बघतोय. फुल टॉस काय कडक घेतलाय. 2 धावा मिळतील, षटक पूर्ण होईल. धावसंख्या दर्शवते ती बरोबर 9, बिनबाद 9. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गरज किती आहे बघूया. 34 धावांची गरज. आता पटकन हाताच्या बोटावर मोजून दाखवा. 43 वजा 9 किती. लगेच कॅल्क्युलेटर काढतील. जाऊन दे, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. बघा ठीक आहे, पण थोडी आम्ही चर्चा करतो. काही गोष्टी राहिल्या, काही गोष्टी बिघडल्या. आता 63 वजा 18 करा. ताबडतोब कॅल्क्युलेटर काढतील, खटखट खटखट मोजतील. पण हाताच्या बोटावर क्रिकेट गेलं. चालेल, आपण ती लेडीज मॅच कव्हर करायचो. त्या तिकडे 61 बोलल्यावर कितना असे विचारायचे. चला, हा हवेत आहे, सेफ आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित क्षेत्रात आहे. 2 धावा. बहुत ही बढ़िया तरीके से खेला है. तो 2 रन और बनता हुआ यहाँ पर. तो जहाँ पर 9 था 2 और जुड़ गया यहाँ पर. तो स्कोर बढ़ता हुआ 11 रन. दूसरा ओवर है प्रगति पे. स्कोर हुआ है 11. राजदीप गेंदबाजी करेंगे. इस बार अच्छी गेंद, अच्छा तालमेल, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन का और इजाफा होता हुआ. स्कोर बढ़ता हुआ 12 रन. बढ़िया गेंदबाजी यहां पर रोशन ने की थी. उसके बाद अब राजदीप. सामने है गौतम. इस बार बहुत ही बढ़िया गेंद, तालियों से सम्मानित होता हुआ गेंदबाज. ऐसी गेंदबाजी डालने की क्षमता है, काबिलियत है. थोड़ी सी तेज रफ्तार थी, उसको चकमा दिया. इस बार रन लेना चाहते थे, मना किया यहां पर गौतम ने. सही कॉल मैं तो कहूंगा गौतम का. फील्डर वहां पर था तैनात. जिस एक्शन में गेंद को फील्ड किया उसी एक्शन में थ्रो किया. राजदीप फिर एक बार बढ़िया फील्डिंग. ओ हो. अगर थ्रो सीधा हाथ में आता तो स्टंप बिखर जाता, तो नजदीक का मामला हो सकता था. तो फील्डिंग की ताकत है यहां पर. आसानी से रन नहीं देगी आपको. 1-1 रन के लिए लड़ना होगा, जूझना होगा आपको. बढ़िया फील्डिंग की है अब तक. टारगेट भी बहुत ही बढ़िया. राजदीप तैयार है राहुल को. फिर एक बार बहुत ही बेहतरीन गेंद. लेग स्टंप के बाहर रखा, उसको चकमा दिया. कितना 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 13 रन. 12 गेंदों में अभी भी 30 रन चाहिए. 12 चेंडू 30 धावा अंकिन पाइजेल. देखना होगा अब यहां से अपने हाथ खोलने होंगे, क्योंकि 15 का औसत बहुत ही ज्यादा होता है ये. तो ये 2 ओवर में एक गेंदबाज को टारगेट बनाना होगा. अगर आप तीसरे ओवर में टारगेट बनाते हैं, बड़ा ओवर लेते हैं, तो निश्चित रूप से चौथा ओवर आसान होगा आपके लिए. तो यहाँ पर कहीं ना कहीं आक्रामक बल्लेबाजी करनी होगी, अपने हाथ खोलने होंगे. क्या कहेंगे बंटी सर आप? ये टारगेट बड़ा दिख रहा है, लेकिन 5-6 का मैच है. 5 बड़े स्ट्रोक चाहिए. अगर आप में काबिलियत है, आप दिल से मैच मत हारना. वहां पर जाकर खेल कर कुछ भी करो. हो बंटी सर, नक्कीच नथिंग इज इम्पॉसिबल क्रिकेटमध्ये, हे लक्ष ठेवा तुम्ही. काय म्हणाल तुम्ही बंटी सर या मॅच बद्दल? स्ट्रोक मेकिंग हे महत्वाचं आहे. चेंडूची निवड आणि त्याच्यावर तुम्ही कुठले पटके खेळता. तुमच्या भात्यामध्ये किती स्ट्रोक आहेत, तुमच्याकडे कट आहे, पूल आहे, पायातला चेंडू उंच मारायची ताकद आहे का, हे स्वतःला टेस्ट करावं लागतं. तुमचा DNA काय. बरोबर बंटी सर.
हो हो, व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी, काय गोलंदाजी होती पा, डॉट 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 बॉल, अजून एक निर्धाव चेंडू, व्हॉट अ ग्रेट बॉलिंग, शॉर्ट पिच होता पण गोलंदाजाला संभाळ नाही, क्या बात आहे. तेवढी साधारण फलंदाजी असं म्हणावं लागेल. असं नाहीये, पण हा चेंडू तुम्ही थांबून खेळा तरच तुमचं कनेक्शन होणार. येस, आतापर्यंत गोलंदाज मला वाटतं हे इथे थोडासा जिंकला हा होता. बघा. क्या बात आहे, परत बघा तुम्ही. याला इंग्लिश मध्ये म्हणतात ऍक्शन रिप्ले. गेल्या चेंडूची ऍक्शन रिप्ले. हो बंटी सर, मला असं वाटतं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे महत्वाचं आहे. तर इथे मात्र थोडासा कुठेतरी फसतोय फलंदाज. काय एक म्हणा? स्लिप लावली आहे, लेग स्लिप काढून स्लिपला गोलंदाजांनी एक कॅचिंग पोझिशन बनवली आहे. हा बघा, चेंडूची काही होत नाही, गाडवेट चेंडू येतोय, एक धाव. पेपर तसाच कठीण, आता तो अजून झाला कठीण. आता तुम्हाला आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन आलेत. फिर एक बार बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी, क्या गेंदबाजी की है यहाँ पर. तीसरा ओवर कमाल का ओवर है ये. सराहना करनी होगी ऐसे गेंदबाज की, प्रशंसा करनी होगी ऐसे गेंदबाज की, मैं तो कहूंगा. एकच फटका खेळतोय, शॉर्ट ऑन पूल, शॉर्ट ऑन पूल, शॉर्ट ऑन पूल. जर बॅकफुटला जाऊन क्रीज मध्ये जाऊन उभा राहून जर खेळला तर कनेक्शन होणार. तारे जमी पर. असं काय म्हणणार. 15 धावा आणि हे षटक किती धावांचं आहे. 2 धावांचं शतक. टाळ्या झाला पाहिजे. सर्वात कमी धावा दिलेलं हे षटक आहे पूर्ण स्पर्धेमध्ये. 2 धावांचं षटक. थर्ड ओव्हर, डिसाइडेड ओव्हर. मॅच इथे कधी फिरली असती. आता हो बंटी सर, जसं की मैदान आहे, जास्तीत जास्त धावा तुम्ही इथे बनवू शकता, पण एका षटकामध्ये 1 धाव 2 धाव ही करामत असेल आणि नक्की ती जादूगिरी दाखवली आणि नक्कीच एक चांगलं कौशल्य दाखवलं ते म्हणजे गोलंदाजी. व्हॉट अ ग्रेट ग्रेट अँड ग्रेट बॉलिंग. काय गोलंदाजी होती, व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. चॅलेंजर हा संघ सांगतोय, आमच्या नावातच आहे चॅलेंज. आम्ही फुकट नाही घातला सँडो बनियान. आमच्याकडे आहे मजबूत दंड. क्या बात है चॅलेंजर. हा कॅच आहे, झेल आहे आणि नक्की टिपला गेलाय. आता 5 चेंडू मध्ये करायचे आहेत 28 धावा. मॅच अजून संपली नाहीये. जर मोठे फटके हवेत गोळीबार झाला तर मग काही घडू शकेल. क्रिकेटचं भविष्य सांगणारा अजून कुठलाही ज्योतिषी पैदा झाला नाही. चला, एकच धाव. अभी मैच में क्या बाकी बचा है. औपचारिकता, क्योंकि यहाँ पर 4 छक्के भी लगेंगे. ये नामुमकिन को अगर मुमकिन बनाना है तो अगर समझो गेंदबाज के हाथ में है. नहीं, कुछ भी हो सकता है. वाइड पे 6 आएगा, नो पे 6 आएगा, एनीथिंग कैन हैपन. नशीब बघा, रुसले, एक ही धाव नहीं है. बंटी सर, कल हमने देखा था गांव देवी का जो मैच था, 9 आउट बॉल में 19 फलंदाज ये था, तो उनमें 3 गेंदों में 14 रन निकाले थे. संकेत ने नामुमकिन को मुमकिन कर दिखाया और गांव देवी भांडुप को फाइनल तक पहुंचाया. क्या कहेंगे उसके बारे में. नहीं, वो तो मैच ही अलग था. वो स्ट्रोक मेकिंग काफी बेहतरीन थी. ये देखिए, वाइड को खेल बैठे और दौड़ेंगे नहीं, जाऊं दे. फॉर्मॅलिटीज रिमेन. याला आम्ही एक मराठीत चांगला डायलॉग बनवलेला आहे. मी सत्यनारायणची महापूजा झालेली आहे, तीर्थप्रसाद बाकी आहे. कळलं. तीसरा ओवर था जो बड़ा बनाना चाहिए था, वो केवल 2 रन का बना. उसके बाद पीछे चली गई ये टीम. देखिए क्या गेंदबाजी की है, सराहना करनी होगी.
प्रशंसा करनी होगी ऐसे गेंदबाज की, मैं तो कहूंगा। फिर एक बार नए बल्लेबाज इस समय मैदान पर आते हुए, और इस बार उछाल के खेला है 2 रन। आणि आज आमच्यामध्ये उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन यशोदाताई वैती इथे उपस्थित आहेत। वहिनी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण प्रदान करावा। मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड